ओम शांती। ओम शांती। प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या विद्यालयाची स्थापना सन 1936 मध्ये सिंध हैदराबाद या ठिकाणी परमपिता शिव परमात्मा यांनी केलेली आहे, प्रजापिता ब्रह्मा बाबांच्या माध्यमातून। आणि याचाच हा महोत्सव महाशिवरात्री आपण संपूर्ण भारतच नव्हे तर भारताच्या बाहेर पण अनेक देश विदेशामध्ये साजरा करत आहोत। महाशिवरात्री यशाची खात्री, महाशिवरात्री तणावमुक्ती व्यसनमुक्तीची खात्री, महाशिवरात्री महिला सशक्तीकरणाची खात्री। कारण परमात्मा येऊन केवळ बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी नाही, तर प्रॅक्टिकलमध्ये मातृशक्तींच्या डोक्यावरती ज्ञानाचा कलश देऊन स्वतःला परिवर्तन करायला सांगतात। मातृशक्ती जेव्हा परिवर्तन होते त्यावेळेला ती घरच नव्हे तर संपूर्ण विश्व बदलू शकते। हे प्रॅक्टिकल उदाहरण ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या भगिनी संस्थांनी स्थापन करून परमेश्वरांनी दाखवून दिलेलं आहे। या विद्यालयात खूप लोकांचं गैरसमज आहे, ब्रह्माकुमारीत फक्त महिलाच आहेत काय, पुरुषांना किंमत नाही काय? इथं नाही। या विद्यालयाची स्थापना करणाराच प्रथम पुरुष, महापुरुष, युग पुरुष आहे, परमपिता शिव परमात्मा आहे। आणि त्यांनी त्या काळाची गरज, ऑल ऑफ टाईम ज्याला म्हणतो आपण, की महिलांच्या डोक्यावरती जेव्हा ज्ञान कलश येईल तेव्हाच परिवर्तन होईल, हे ओळखूनच आज संपूर्ण विश्वामध्ये 135 पेक्षा जास्त देशांमध्ये या भगिनी संस्थांची स्थापना झाली। आणि ब्रह्माकुमारीच्या माध्यमातून स्वतःचं परिवर्तन करण्यासाठी नैतिक मूल्यांचं जे आज अधपतन होत निघालेलं आहे त्यांची जागृती कशी करायची ते शिकवलं। आणि म्हणून म्हणतात की कुंभकर्ण जागला आणि कुंभकर्ण झोपला। आपण पण कुंभकर्णाची झोप घेत होतो, अर्थात काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकारादी रावणाच्या या निद्रेमध्ये आपण झोपलेले होतो। आता ईश्वराने आम्हाला ही जाणीव करून दिली, तुम्ही हे शरीर नाही आहात, तुम्ही एक आत्मा आहात। आणि आत्मज्योत जागृत करण्यासाठी सदैव त्या ज्योतीमध्ये ज्ञानाचं दूध रोजच्या रोज 1 तास ज्ञानाचं तूप घालणं गरजेचं आहे। म्हणूनच रोजच्या रोज सत्संग या ब्रह्माकुमारी विद्यालयात घेतला जातो। आणि स्वतःची नैतिक मूल्य जागृत ठेवून इतरांची पण नैतिक मूल्य जागृत ठेवण्याचं जागरण या विद्यालयामध्ये शिकवलं जातं। महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जागरण करतो, केवळ शिवाची आराधना पूजा करतो, आपण आरती कीर्तन करतो, परंतु परमेश्वर सांगतात बच्चे हे करून मी प्रसन्न होत नाही। तुम्ही उपवास केला म्हणून मी प्रसन्न होत नाही, 3 पानाचं बेलपत्र तुम्ही माझ्यावर घातलं म्हणून मी खुश झालो असं नाही। तर मला खुश करण्यासाठी पहिली गोष्ट तुम्ही स्वतःला आत्मा समजा। आणि आत्मा जी शांती, प्रेम, आनंद, सुख, पवित्रता, शक्ती या 7 मूल्यांनी भरपूर आहे। त्या 7 मूल्यांचाच आविष्कार जेव्हा आपण करू तेव्हा ही समयी सुद्धा आपण 7 सवय येतात, त्याच्या समयीमध्ये 7 वाती असतात। तर जागृती जी आहे ती आत्मज्योतीची जागृती आहे। जेव्हा मी आत्मा हे समजलं, तुम्ही आत्मा पण भाई आहोत। आणि या ज्ञानाच्या आधारेच खऱ्या अर्थानं संपूर्ण विश्वामध्ये पवित्रतेची एक क्रांती निर्माण झालेली आहे। संपूर्ण व्यक्ती, प्रत्येक माणूस घराघरातला जेव्हा पवित्र पडेल त्यावेळेला खऱ्या अर्थानं शांतीचं साम्राज्य या दुनियेमध्ये निर्माण होईल। आज मंदिरामध्ये पण शांती का आहे? पावित्र्य आहे त्या ठिकाणी। मग आमच्या मनामध्ये जेव्हा पावित्र्य निर्माण होईल, रामराज्य हित निर्माण होईल, तेव्हा बाहेर रामराज्य यायला वेळ लागणार नाही। तर रावणाचं राज्य जे आता आपल्यावरती चालू आहे सगळ्यांच्यावर, क्रोध आहे, अहंकार आहे, विकार सगळे आहेत। आज तुम्ही बघाल की जेवढे क्राईम्स होत आहेत, गुन्हे होत आहेत विश्वामध्ये, तिच्या मुळामध्ये हे सगळे विकार आहेत। आणि या कामक्रोधातील विकारांना जाळून भस्म करणं हे फक्त आणि फक्त महादेवामध्ये शक्ती आहे। म्हणून म्हणते ते अजन्माचा जन्मोत्सव, त्याला जन्म नाही आहे, त्याला आपल्यासारखं हाडामांसाचं शरीर नाही आहे। तर परमात्मा निराकार ज्योती आहे, महाज्योती आहे ती। आणि त्या महाज्योतीला आई वडील नाही आहेत, म्हणून म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आई वडील। आई वडिलांचे विना भिकारी, नुसतं आई विना नाही।
त्यांना लौकिकमध्ये पालना करून घ्यायची गरज नाही, पण तो मात्र संपूर्ण विश्वाचा पालनहार आहे. तो टीचर आहे, सगळ्यांना शिकवणार आहे, पण त्याला शिकवणारा कोणी नाही आहे. तो सद्गुरू आहे, महादेव, परमात्मा, शिव. शिव या शब्दाचाच अर्थ आहे कल्याणकारी, विश्वाचं कल्याण करणारा, सद्गती करणारा. आणि ते कशाच्या आधारे? ज्ञानाच्या आधारे. असं नाही आहे की परमेश्वर आले, जागृत झाले, कुठंतरी साक्षात्कार केला म्हणजे परिवर्तन झालं, नाही. गती आणि सद्गती परमेश्वराच्या मतावरती आपण जेव्हा चालतो, श्रीमत ज्याला म्हणतो आपण, त्यावेळेला आपल्यामध्ये श्रीमंती यायला लागेल. श्रीमंती आपण कधी बनणार? जेव्हा श्रीमंतावरती चालू, आणि तेव्हा श्रीमंत सुद्धा बनू शकणार आपण. तर आज महाशिवरात्री म्हणजे नुसतंच आपलं उपवास केला नाही, एक खिचडी खाल्ली, आपली साबुदाण्याची फळं खाल्ली, देवफूल झाला नाही. असे हजारो लाखो लोक दुनियेमध्ये उपाशी आहेत, म्हणून काय त्याच्यावर देव प्रसन्न आहे का? उपवासानं प्रसन्न होत नाही ईश्वर. तर मन बुद्धीनं म्हणजे वरती राहणारा जो परमेश्वर आहे त्याचा वास करणं म्हणजे परमेश्वर ज्ञानाचा सागर आहे, शांतीचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे. आणि त्या सागराच्या जवळ मी जेवढी सागरामध्ये अखंड बुडून राहील, त्याच्या आठवणीमध्ये, त्याच्या यादमध्ये मी जेवढी राहील, तेव्हा त्याचे गुण माझ्यामध्ये, काय म्हणतो आपण, संगाचा रंग पान नाही निदान गुण तर लागतोच ना. मग परमेश्वराच्या संघामध्ये जेवढी मी राहत जाईल तेवढे त्याचे गुण माझ्यामध्ये उतरत जातील, आणि खऱ्या अर्थानं त्याचं एक स्वरूप छोटंसं आपण म्हणू. तसं परमेश्वर आपण नाही बनणार, पण परमेश्वराचा बच्चा म्हणून तरी घेण्यालायक बनू ना. जे परमेश्वराने देवी देवता घडवलं आपल्याला, साधारण मानवापासून देवता, मग श्रीकृष्ण, श्री राधे, राम, सीता, हनुमान, गणपती आपण ऐकून आहोत ना. तर हे सगळे देवी देवता आहेत, पण परमात्मा, भगवान, अल्लाह, खुदा एकच आहे, आणि ते आहे महादेव, शिव. मग त्याला अनेक नावाने ओळखलं, त्र्यंबकेश्वर, अमरनाथ, विश्वनाथ, 12 ज्योतिर्लिंगमच्या रूपामध्ये हिंदू धर्मात आराधना करतो. मुस्लिम त्याला खुदा म्हणतात, ख्रिश्चन त्याला गॉड म्हणतात. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं ईश्वराला आळवतो, पण तो आपला पिता आहे. यही है और यही है. आणि हाच परमेश्वर त्या धर्तीवर येऊन आज 88 वर्ष पूर्ण झालेले आहेत. किती वर्ष? 88. आता फक्त 12 वर्ष शिल्लक राहिलेले आहेत. या 12 वर्षामध्ये ईश्वर आपलं कार्य संपूर्ण करेल, आणि ईश्वराचं कार्य आहे पतितांना पावन करणं. त्या भारत सृष्टीला नव्हे तर विश्वाला स्वर्ग बनवणं. आणि त्या स्वर्ग बनवायला काय अवघड आहे हो, लगेच बनेल, छान छान महाल तयार होतील, पण राहायला लायक मुलं पाहिजेत ना, देवी देवता हवेत ना. देवताही गुणांनी भरपूर, दैवी गुणांनी संपन्न, सर्व गुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी, डबल आयुष्य कशा देवता हव्यात. मग त्या देवता येणार कुठून? आपण आपल्यामध्ये ते देवत्व आहे, म्हणून म्हणतात ना माणसातच देव आहे बघा. पण आम्ही देव आणि भगवानमध्ये फरक नाही जाणू शकलो. दोघांचे फरक आहे खूप. भगवान एक आहे, देवी देवता अनेक, 33 कोटी म्हणतो ना आपण. देवी देवता 33 कोटी आहे. भगवानाला शरीर नाही, पण देवी देवतांना शरीर आहे. भगवान कुणाकडून पालना करून घेत नाही, पण देवी देवता लहानाचं बाळ मोठ्या होतात, पालना करून घेतात, सगळं राज्य करतात, विश्वावरती राज्य करतात. हे बघितले आपण सर्वांनी. तर दोघांच्या मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, भगवान आणि देवी देवतांच्या मध्ये. आणि देवी देवतांना जन्म मृत्यू आहे, परमेश्वर भगवंताला जन्म मृत्यू नाही. मग ते परकाया प्रवेश करतात, म्हणून अजन्माचा हा जन्मोत्सव. त्या ठिकाणी वरती परमधाम दाखवले. ऊंचा तेरा नाम है, ऊंचा तेरा काम है, ऊंचा तेरा धाम है प्रभू. मग एवढ्या उंच ठिकाणी राहणारा परमात्मा महादेव शिव, आम्ही पण तुम्ही तिथंच राहत होतो परमधाममध्ये. आता या सृष्टीरूपी रंगमंचावर आलो, पुन्हा आपल्याला आपल्या घरी जायचं आहे. आणि तिथं नंदीगण का दाखवलेला आहे म्हणतात का, नंदीच्या दोन्ही शिंगाच्या मधलं दर्शन घ्यायचं, किंवा नंदीच्या कानात काही सांगितलं की शिव ऐकतो म्हणे. महादेवाला जर काही पोचवायचं असेल ना, तर नंदीच्या कानात चढून सांगायचं. मग नंदी कुठं, महादेव कुठे? तर नंदीच्या कानात म्हणजे ब्रह्माबाबांच्या शरीरामध्ये ज्या वेळेला शिवबाबा येतात त्यावेळेला शिवबाबा पण ऐकतात. शिवबाबा ऐकतात आपलं सगळं काही गाणं असेल ते. आणि अशा पद्धतीनं खूप चांगलं कार्य होत राहतं. आणि आज हे कार्य होत आहे.
परमात्मा सांगतात महाशिवरात्री म्हणजे तुमचाही वाढदिवस आणि माझाही वाढदिवस आहे. भगवंताचाही वाढदिवस आपण साजरा करत आहोत आणि 8 मार्च जागतिक महिला दिवस पण आज आहे. त्या निमित्तानं सर्व मातृशक्तींना महिलांना खूप खूप वंदन आहे, शुभेच्छा आहेत. आपल्या मातृशक्तीलाच ईश्वराने बाहेर काढलं, शक्तिशाली बनवलं आणि दुनियेमध्ये एक आदर्श माता आपल्याला आज पुन्हा एकदा शिवशक्ती घडवणाऱ्या महिलांना, शिवशक्ती घडवणाऱ्या शिवबाबांना आणि शिवबाबाच्या बच्चांना सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप 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 हॅपी महाशिवरात्री. ओम शांती. ओम शांती.